पत्नीला वाचवण्यासाठी पतीची विहिरीत उडी, मुलाच्या समोरच दोघांचा बुडूनही अंत। केज तालुक्यातील वाघे बाबुळगाव शिवारात शुक्रवारी दिनांक 5 रोजी सायंकाळी एका अत्यंत हृदयद्रावक दुर्घटनेत पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला। विहिरीत पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीनेही विहिरीत उडी घेतली, मात्र दोघांनाही नियतीने गाठले। एका क्षणात अतूट नात्याची शोकांतिका घडल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पाणी काढताना काळ आला आणि दोघांना घेऊन गेला। वाघे बाबुळगाव शेजारील पवारवाडी येथील शेतकरी भास्कर विनायक पवार, त्यांच्या पत्नी अलका पवार आणि मुलगा ऋषिकेश हे तिघेही शुक्रवारी त्यांच्या शेतात खुरपणी करत होते। सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास अलका पवार या पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढत होत्या। अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या विहिरीत पडल्या। पत्नीला बुडताना पाहून पती भास्कर पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली। मी तुझ्याशिवाय नाही याच आविर्भावाने त्यांनी पत्नीला वाचवण्याचा जीवतोड प्रयत्न केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बचावासाठी योग्य आधार न मिळाल्याने अलका पवार आणि भास्कर पवार या दोघा पती पत्नीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय। ही सर्व घटना त्यांच्या मुलाच्या ऋषिकेश डोळ्यादेखत घडल्याने मोठी शोकांतिका निर्माण झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि नांदुरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरेवरून केज पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद सुद्धा करण्यात आली आहे।